नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाऊ नमस्ते. नमस्कार. रवींद्र गावडे बोलतो अहिल्यानगरवरून. बोला. भाऊ परवा 1 एप्रिलला आणि काल 2 एप्रिलला 3 शासन निर्णय निर्गमित झाले. हां, ज्या 6/2/23ला शाळा घोषित झाल्या म्हणजे अनुदानास पात्र झाल्या. हो. परंतु बरं. 22-23ची पटसंख्या असेल हो, कमी असल्यामुळे त्या अनुदानास निकष पूर्ण नाही केले त्या वर्षीचे. हो, अशा शाळा म्हणजे सेल्फ फायनान्स करण्यात आल्या हो, हो, आणि क्षेत्रीय स्तरावरील किंवा पुणे स्तरावर ज्या अपात्र झालेल्या शाळा, हो, ज्या की शासनानं त्यावेळेस विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित म्हणून त्यांना मान्यता दिली होती. हो. अशा शाळा सेल्फ फायनान्स घोषित करण्यात आलेल्या आहे. तर सुमारे जवळ-जवळ 30 ते 40,000 कर्मचारी यावर काम करतात शिक्षक बांधव. ही खरी गोष्ट आहे. अनेक वेळेस मी सभागृहामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे आणि सभागृहात सुद्धा सांगितलं का विद्यार्थी संख्येचा काही वर्गात जर एखाद 2 विद्यार्थी कमी असेल, तर पुढच्या वर्गात ते बरोबर आलेले 100% आणि तुम्ही सभागृहात म्हणजे सभागृहामध्ये आमच्या बऱ्याच वेळेस चर्चा झालेली आहे. हो. पण आता शासनाने जी-आर काढलेला आहे, त्याच्यावर आपण लोकशाहीच्या मार्गातनं किंवा न्यायालयीन मार्गातनं लढाई लढून आणि शिक्षकांना न्याय द्यायचा प्रयत्न आपण करणार आहे. हे बघा सातत्याने आमचं भांडतोय, हक्काने यापुढेही भांडत राहू आपण. तो काही ह्या प्रॉब्लेम नाही. म्हणजे या तुम्ही तर आजपर्यंत न्याय देत आलात. पण आमचं हक्काने तुम्हाला मागणं आहे. म्हणजे मंत्री महोदयांकडे असो, एकनाथ शिंदे साहेबांकडे असो, आपण आम्हाला खात्री आहे की यांच्या माध्यमातून म्हणा किंवा जसं आपण म्हटले की न्यायालयीन मार्गाने का होईना आपण या ठिकाणी अन्याय लढणार आहोत आणि शिक्षकांना खात्रीशीर आम्हाला विश्वास आहे. तुम्ही जरी म्हणले असाल की प्रयत्न करून देणार, पण आम्हाला माहिती आहे तुमच्या प्रयत्नाचं रूपांतर यशामध्ये येईल. कारण आजपर्यंत 6/2/23ला जवळ-जवळ 60,000 कर्मचाऱ्यांना त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. तुम्ही 1160 कोटी मिळवून दिलेत. त्यावेळेसही तुम्ही प्रयत्न करू असा शब्द वापरला होता. पण आम्हाला खात्री आहे की त्या तुमच्या प्रयत्नामागे यश दडलेलं आहे. नाही, तर त्यासाठी ते तुम्हाला करू आपण. हां, बऱ्याच शिक्षकांनी बिचाऱ्यांनी बिगर पगारी काम केलेलं आहे. 10-10, बरोबर, 15-15 वर्ष त्यांचे वाया गेलेले आहे बरोबर. आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे असतील, दादा भुसे असेल, यांच्याशी चर्चा करून योग्य न्याय कसा देता येईल शिक्षकांना याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. खात्रीशीर भाऊ, कारण आम्हाला तुमच्यावर खूप आशा आहे. कारण आजपर्यंत तुम्ही आम्हाला अनुदान मिळवून दिलंय आणि यापुढेही या बांधवांना न्याय देणं आवश्यक आहे, अशी आमची तुम्हाला अर्थ आहे शिक्षकांच्या वतीनं. नक्की प्रयत्न करू. काय काळजी नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.